राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। आरपीआय आठवले पक्षाची वर्धापन दिनानिमित्त खांदा कॉलनीतील आढावा बैठकीसह पक्षप्रवेश संपन्न। महाड येथे 3 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या तयारीसाठी खांदा कॉलनी येथे आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत पक्षाच्या आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी खांदा कॉलनी पनवेल येथे सायंकाळी करण्यात आली। सदर बैठकीत विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी आरपीआय आठवले पक्षात प्रवेश करून नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले। पनवेल तालुका प्रमुख विजय पवार हे तालुक्यात काम करता करता शहरातील आपल्या मित्रपरिवारात पक्षात आणत आहेत। ॲक्टिव्ह व डॅशिंग नेतृत्व, चांगला कार्यकर्ता असे मत रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले। बैठकीत पक्ष संघटन, आगामी निवडणुका, समाजातील वंचित घटकांचे प्रश्न तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रामदास आठवले साहेब यांच्या विचारांची जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज यावर भर देण्यात आला। वर्धापन दिन सोहळा महाड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे वातावरण उत्साहपूर्ण पाहायला मिळाले। बैठकीमुळे आरपीआय आठवले पक्षाचा प्रभाव आणखी दृढ झाल्याचे चित्र दिसून आले। सदर बैठकीला कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश मोरे, रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, कोकण प्रदेश युवा अध्यक्ष सुशांत सकपाळ, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुमित मोरे, पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, रिपाई पनवेल तालुका अध्यक्ष विजय पवार, कार्याध्यक्ष मोहन गायकवाड, पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनवणे, महापालिका क्षेत्र सरचिटणीस मिलिंद कांबळे, पनवेल महानगरपालिका क्षेत्र कार्याध्यक्ष मोहन गायकवाड, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अमोल इंगोले, पनवेल जिल्हा युवा अध्यक्ष अक्षय अहिरे, कामोटे शहर अध्यक्ष मंगेश धिवार, नवीन पनवेल अध्यक्ष अंकुश सोनवणे, सरचिटणीस मिलिंद कांबळे, गौतम पाटेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावरील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष जो आहे त्याचा 68वा वर्धापन दिन आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब पक्षप्रमुख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या आदेशाने यावेळेस कोकणाला दिलेला आहे। आणि कोकणामध्ये दिलेला असताना हा खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातील महाड जी क्रांतिभूमी आहे या ऐतिहासिक शहरात हा 68वा वर्धापन दिन साजरा होणार आहे। आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी पनवेल तालुका आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्र यांची संयुक्त बैठक या ठिकाणी आम्ही तयारीची दृष्टिकोनातून या ठिकाणी बोलवलेली होती। आणि या ठिकाणी या बैठकीला मार्गदर्शन करायला कोकण प्रांताचे अध्यक्ष आमचे आदरणीय प्रकाशजी मोरे साहेब, मुंबई प्रदेश अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थदादा कासारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व मान्यवर आमचे नेते मंडळी, तालुकाध्यक्ष विजय पवार आहेत, महानगर क्षेत्राचे प्रभाकर कांबळे साहेब जिल्हाध्यक्ष आहेत, निलेश सोनवणे पनवेलचे अध्यक्ष आहेत, आमचे अमोल इंगोलेजी ज्यांना आपण रायगडचे नव्याने कार्याध्यक्ष ही जबाबदारी दिलेली आहे। असंख्य आपले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अनिल जाधव आहेत, सुमितजी मोरे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य आहेत, मोहन गायकवाड जे रायगड जिल्हा प्रवक्ता देखील आहेत आणि पनवेल महानगर क्षेत्राचे कार्याध्यक्ष देखील आहेत। असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत। 68वा वर्धापन दिन हा भूतो न भविष्यती अशा पद्धतीने महाडच्या क्रांतिभूमीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे। देशभरातून सर्व राज्यात ज्या ज्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे त्या सर्व ठिकाणून सर्व पदाधिकारी नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने देशभरामध्ये जोमाने वाढत चाललेला हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष त्याचा वर्धापन दिन आम्ही अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने भूतो न भविष्यती असा साजरा करणार आहोत। आणि रायगड जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। मुंबईमधून सिद्धार्थदादा कासारेंनी सांगितलेलं आहे आम्हाला, त्यांच्या नेतृत्वाखाली देखील हजारो कार्यकर्ते रायगडच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतील। हा कार्यक्रम अतिशय सुंदर या ठिकाणी साजरा होणार आहे। आणि वर्धापन दिनाच्याच निमित्ताने तयारीच्या निमित्ताने ही बैठक आज रोजी या ठिकाणी आयोजित केली। एकूणच वर्धापन दिनानिमित्त भीम सैनिकांना, कार्यकर्त्यांना, जनतेला कशा प्रकारे आपण आवाहन करतो? भीम सैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने महाड या क्रांतिभूमीमध्ये वर्धापन दिनाला पोहोचायचं आहे, शिस्तबद्ध पद्धतीने पोहोचायचं आहे। येणार दुपारी 3 वाजता त्या ठिकाणी सगळ्यांनी पोहोचायचं आहे।
राष्ट्रीय स्मारकात त्या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शनपर ज्या ज्या विविध योजना आहेत त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यानंतर मग सभेच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी चांदी क्रीडांगण जो आहे महाडमध्ये त्या ठिकाणी हा कार्यक्रम आमचा वर्धापन दिनाचा साजरा होणार आहे. एवढंच आपण मनोगत व्यक्त करताना पक्षामध्ये कुठल्या प्रकारचे मतभेद नाहीयेत, सगळं काही सुरळीत आहे असं आपण मनोगत व्यक्त केलं. पण मध्यंतरीचा काळ पाहिला तर विश्रामगृहामध्ये 2 गटाच्या पत्रकार परिषद झाला आणि पनवेल शहर अध्यक्षाबाबत मतभेद जाणवले. एकूणच कशा प्रकारची स्थिती आहे, कोण पनवेलचा शहर अध्यक्ष? खऱ्या अर्थाने रायगडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी ताकद आहे ती ताकद अभेद्य आहे. पक्षांतर्गत प्रत्येक पक्षामध्ये समज गैरसमज असतात आणि त्या समजुतीतून जर काही प्रसंग कुठे उद्भवलेला असेल तर आपण असं कुठलाही गैरसमज करून घेऊ नये. पक्ष आणि संपूर्ण कार्यकर्ते, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आम्ही सर्व एक संघ आहोत. काही कार्यकर्ते काही ठिकाणी मिटिंगला उपस्थित नसतात तर त्यांच्यावर अनेक जबाबदारी आहे तयारीच्या. त्या दृष्टीने सगळ्या ठिकठिकाणी आपल्याला जबाबदारी पार पाडत आहेत, त्याच्यामुळे कोणी उपस्थित नाहीत. पनवेलमध्ये जो पनवेलचा विषय आहे त्यासाठी निलेश सोनवणे यांना जी आम्ही शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे, त्याच ठिकाणी आमच्या प्रवीण जाधव यांना देखील आम्ही करंजाड्याचं शहराध्यक्षपदाची जबाबदारी देत आहोत. त्यामुळे कुठलेही काही वादविवाद नाहीत, सर्व आलबेल आहे. आणि ज्या काही नाराजगी वगैरे छोट्या मोठ्या प्रमाणात असतात त्या प्रत्येक पक्ष असतात तशा पद्धतीने असतात, परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रमाणात एकमेकाच्या विरोधात कुठल्याही पदाधिकारी कार्यरत नाहीत. सर्व एक संघ राहूनच काम करतायत आणि आम्ही हा कार्यक्रम अतिशय ताकदीशी एकत्र येऊनच हा साजरा करणार. मतभेद प्रत्येक ठिकाणी असतात, परंतु तो काही कारण हे असतात ते प्रेझेंटेशन करायचं असतं, परंतु तलोखा हा आपला प्रत्येक ठिकाणी जाणवला पाहिजे. राजकारण असेल, मंत्रिपरिवार असेल, या अनुषंगाने कार्यकर्त्याला कशा प्रकारचं आव्हान करा? सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून काम करायचं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या पुढच्या कुठल्याही ज्या काही मिटिंग्स असतील आमच्या तयारीच्या संदर्भातल्या त्यात आपल्या सर्वांना तो सलोखा पाहायला मिळेल. आज विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजकीयामध्ये पक्ष प्रवेश झालेला आहे, याकडे काय? विजय पवार एक ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे, डॅशिंग कार्यकर्ता आहे आणि फक्त तालुक्यामध्ये काम न करता शहरात पण ज्या ज्या ठिकाणी त्यांचा मित्र परिवार आहे त्यांना देखील या ठिकाणी पक्षामध्ये आणण्याचं काम ते प्रभात कांबळे यांना विश्वास घेऊनच करत असतात, आम्हाला विश्वास घेऊन करत असतात. एक चांगला कार्यकर्ता आहे, आम्हाला लाभलेला आहे तालुक्यातील म्हणून. विजय पवारच्या नेतृत्वामध्ये अनेक तरुण कार्यकर्ते पक्षात आलेले आहेत आणि आणखी भविष्यात येतील हा विश्वास आहे. आमचे विरोधक सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा आम्ही तिथे बसलेलो आहोत. आम्हाला विरोधक एकच आहे, समतेतला विरोध करणारा आणि विषमता प्रस्थापित करणारा प्रत्येक माणूस हा आमचा विरोध आहे. पक्षामध्ये मतभेद असतात, मतभेद आहेत म्हणजे मनभेद झालेले नाहीत. सगळे निळ्या झेंड्याखालीच आहेत. नेतृत्व आठवले साहेबांचंच त्यांनी मान्य केलेलं आहे आणि प्रश्न हे बसल्यावर निश्चितपणे निकालात नाही. येणारा महापालिका निवडणुका किंवा जिल्हा परिषदेमध्ये कशा प्रकारचा आपला मला खेदाने सांगावं लागेल की कुठल्या युती महाआघाड्यातून आम्ही जात असताना ज्या पद्धतीने आम्हाला न्याय द्यायला पाहिजे दुर्दैवाने तो देता आला नाही. समोरच्या पक्षात आम्ही ज्या वेळी ज्यांच्याशी युती केली, महाआघाड्या केल्यात, त्यांना सगळ्यांना आम्ही तन मन धन लावून त्यांना सातत्याने निवडून आणायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं उत्तम उदाहरण या रायगड जिल्हा. या रायगड जिल्ह्यात या 7 जागेवर या महायुतीतूनच आमदार सगळे निवडून आलेले आहेत, खासदारही आलेले आहेत. पण प्रामुख्याने जो काय बाबासाहेबांच्या पक्षाला जेव्हा युती घडत असताना 10% वाटा तुम्हाला देऊ या सांगण्याचं जे काम त्या पक्षांनी केलेलं आहे, त्या युतीने अजूनही आमचा 10%चा अधिकार आम्हाला मिळू दिलेला नाही. याचं आम्हाला सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीपर्यंत हा 10% आम्हाला कायम मिळावा त्याच्यासाठी आदरणीय आठवले साहेब प्रयत्नशील आहेत. आम्हीही प्रयत्नशील आहोत. कार्यकर्त्यांना माझी सूचना आहे की त्यांनी आपल्या जागा मुकरर कराव्यात, तिथे कामाला सुरुवात करावी, जनसंपर्क वाढवावा, जनतेमधले कार्य करावीत, जेणेकरून हक्काने आम्हाला आमचे उमेदवार तिथे लावता येतील आणि ती मागणी करता येईल. आगामी महायुतीकडून घेणार का आरपीआयच्या सर्व गटांकडून घेणार? माझं म्हणणं की महायुतीमध्ये आज आम्ही आहोत. महायुती आमचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, त्याचा एक घटक होता आणि त्या घटकातूनच आम्ही आज एवढं मोठं पद दिल्लीमध्ये बसलेलो आहोत. सामाजिक न्याय खात्याचं राज्यमंत्रीपद भारत सरकारचं आमच्या हातामध्ये आहे आणि या दक्षिण विभागामधली
जेवढ्या शोषित वंचित घटकाची कामं आहेत ती आदरणीय आठवले साहेबांच्या माध्यमातून मला वाटतं केली जातात. एक प्रकारे तो कार्यक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे. बहुजन समाजाने दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात द्यावं यासाठी आंदोलन केलं. रॅली मोटार रॅली केली. त्याबद्दल आपण काय सांगतो? मला वाटतं दीनाबाबा पाटलांच्या बाबतीमध्ये आम्ही कधीच विरोध नाही आमचा, कारण ते मूळच आहे आमचं. बाबासाहेबांनी खोती विरोधी जे आंदोलन 1935ला परिमध्ये केलं त्याला पूर्ण सहकार्य बाबासाहेबांनी दिलं. आज हे खोती विरोधी आंदोलन जे उभं राहिलं आणि ती खोती मोडली गेली आणि तिच्यातून आज जर जमीन आणि सत्ता जर मिळाली असेल तर ती बाबासाहेबांमुळे मिळाली. अलिबागमध्ये न्यायालयीन लढा सुद्धा बाबासाहेबांनी जिंकून ह्या माझ्या बहुजन समाजाला आज एवढी मोठी सत्ता आणि जमीन जुमले दिलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने त्याचा खऱ्या अर्थानं आधार हे दिलीबा पाटील आहेत. दिबा पाटील स्वतः गरिबीत राहिले पण समाजाला त्यांनी श्रीमंत केलेलं आहे. आणि अशा मनाच्या श्रीमंत असलेल्या आणि सगळ्यांना सामावून घेतलेल्या दिबा पाटलांचं नाव तिथे झालंच पाहिजे. याच्यासाठी आम्ही स्टार्टिंग पासून प्रयत्नशील आहोत. रिपब्लिकन पक्ष प्रत्येक आंदोलनामध्ये सामील आहे आणि पुढे जर झालं नाही तर रस्त्यावर रिपब्लिकन पक्ष उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं मी आश्वासन.